काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात विषमता दूर झाल्यानंतर आपण आरक्षण संपवणार असल्याची बाब त्या ठिकाणी बोललेली आहे. आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड आहेत. भाऊ, काय सांगाल, कसं बघता या स्टेटमेंटकडे? अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याची जी भाषा त्या ठिकाणी केली, खरा चेहरा त्याचा काँग्रेसच्या समोर त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्या मनामध्ये जी काही आरक्षणाबद्दलची मळमळ होती ती बाहेर त्या ठिकाणी आलेली आहे. एकीकडे लोकसभेमध्ये संविधान हातामध्ये घेऊन संविधान खतरे में आहे, संविधान खतरे में, बीजेपी संविधान बदलणार आहे असा नेरेटिव्ह तयार करून मतं त्या ठिकाणी घेतली आणि आता हे संविधान खतम करण्याचं कट कारस्थान हे अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी राहुल गांधी करत आहेत. बाबासाहेबांना उभे आहेत म्हणजे त्यांना पाडण्याचं काम या काँग्रेसने केलं. आता बाबासाहेबांचं संविधान सुद्धा खतम करण्याची योजना अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी त्या ठिकाणी तयार करत आहेत. ज्या रिझर्वेशनमुळे या देशातल्या तमाम पीडित जाती, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी सगळे जे घटक आहेत, बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे यांच्या जीवनाचा मार्ग यांना मिळाला, जीवनाचा मार्ग सखोल झाला. या सगळ्यांना पुन्हा 200-400 वर्षापूर्वी जे जीवन हे लोक जगत होते त्याचप्रमाणे त्यांनी जगावं अशा प्रकारची योजना राहुल गांधींनी आखलेली आहे. एक पिढी, एक समाज, जो काही सगळा आरक्षित समाज आहे हा उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग हे राहुल गांधी त्या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आता विधानसभा घातलेले आहेत. नेरेटिव्ह विरुद्ध नेरेटिव्ह असा समोर बघायला मिळणार आहे का विधानसभा? नेरेटिव्ह तयार होणं दिसणार नाही, कारण नेरेटिव्ह हातात संविधान घेऊन काँग्रेसने केला आणि आता संविधान संपवण्याची भाषा तेच करून राहिले. आम्ही कधी अशी भाषा त्या ठिकाणी आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारने केली नाही. आम्ही केलेल्या कामाच्या बळावर लोकांना जो काही दिलासा जे काही राज्यामध्ये मिळाला त्या बळावर आम्ही आमच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आपण या संदर्भात राहुल गांधीच्या त्यांनी जे बोलले आहेत त्या विषयावर काही बक्षीस या ठिकाणी बहाल केलंय, काय नेमकं आहे? बाबासाहेबांनी दिलेलं रिझर्वेशन खतम करून आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी, मराठा, धनगर हे ज्यांना मिळणार आरक्षण हे जर राहुल गांधी काढायच्या कट कारस्थानाच्या तयारीमध्ये असतील तर अशा नेत्याची जीभ छाटून जो छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी देईल अशी मी घोषणा केलेली आहे. तर हे होते आपल्यासोबत बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड. दीपक मोरे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, बुलढाणा.